लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सलग 17 दिवस सोनम वांगचुक उपोषण करत मरणाच्या दारात आहेत. पण सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. नेमकं काय घडलं तर सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा तब्बल 17वा दिवस संपलाय. नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी ते या लढ्यात सामील झालेले. सलग 17 दिवस अन्न न घेतल्यामुळे सोनम वांगचुक यांचं वजन तब्बल 8 किलोनं कमी झालं आहे. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे, पण अजूनही सरकारचा एकही माणूस त्यांची साधी विचारपूस करायलाही गेला नाही. हे तेच सोनम वांगचुक आहे ज्यांनी एक आर्टिफिशियल ग्लेशियर बनवून लडाखमध्ये पाण्याची समस्या सॉल्व्ह केली. माती आणि सनलाईटपासून घरं बनवली, जेणेकरून थंड ठिकाणी घरं आतून गरम राहतील. 50,000 सैनिकांसाठी विना फॉसिल फ्युएलचे हीटेड टेंट्स बनवले, जेणेकरून त्यांना बॉर्डरवर थंडी वाटेल.